हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, राणी जी आहे ती सगळ्या गावकऱ्यांसमोर सांगत असते की आज मी जे काही इथे उभी आहे ना, ती फक्त आणि फक्त इंद्रजित सरांमुळे. कारण इंद्रजित सरांनी मला एवढा पाठिंबा दिला आणि त्यावरूनच मला हे करणं शक्य झालं. तर आता हे ऐकूनच इंद्राला खूप छान वाटत असतं की राणीने सगळ्यात मोठा दर्जा त्याला दिला आहे. आणि राणी इथे इंद्रला बोलत असते की मी आज सगळ्या जगासमोर सांगते की सर, मी तुमची साथ कधीच सोडणार नाही आणि मला अशी आशा आहे की तुम्हीही माझी साथ कधीच सोडणार नाही. तर त्याचनंतर आता इथे राणीला आणि इंद्राला असे एकत्र पाहून आई आणि बुवांना खूप छान वाटतं. तर त्यावेळी राणी इंद्राकडे येते आणि इंद्राला बोलू लागते की सर, आत्तापर्यंत आपल्यासोबत खूप वाईट झालं आहे, पण इथून पुढं आता वाईट दिवस आपल्यावर येणार नाहीत. त्यामुळे आता काळजीच करायची नाही, कारण आता ही राणी इंद्रजित महाडिक जी आहे ती लवकरच सगळ्या परिस्थितींवरती मात करणार आहे. जसं की आता एक इच्छा माझी पूर्ण झाली आहे आणि लवकरच आपण आपलं घर, फॅक्टरी सगळं काही मिळवू. तर त्यानंतर राणीने ठरवलं आहे की आता राणी फॅक्टरी आणि घर मिळवणार. आणि राणीने आता इंद्राला हे प्रॉमिस देखील केलेलं आहे. आणि इंद्रा देखील राणीला म्हणत असतो की राणी, मला खात्री आहे की तू हे सगळं करून दाखवशील. तेवढ्यातच आबा बोलतात की हो राणी, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की तू एवढं स्वप्न तुझं पूर्ण करून दाखवलंस आणि त्यानंतर तू हे घर आणि फॅक्टरी अशी मिळवू शकशील, असं आबा राणीला म्हणतात. तर त्याचनंतर आता इथे जेवढा सपोर्ट इंद्राने राणीला केला आहे तेवढा सपोर्ट आबांनी राणीला केला आहे. त्यामुळे राणीला देखील आबांचं खूप कौतुक असतं. तर त्याचनंतर आता इथे आबा राणीला बोलतात की राणी, आता तू इथल्या मुलांना अशी गोष्ट सांग, अशी प्रेरणा दे ना, की जेणेकरून ती प्रेरणा तुझी ऐकून त्यांचंही स्वप्न साकार करू शकतील. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की हो नक्कीच आबा. तर आता राणी बोलू लागते की फक्त स्वप्न पहा आणि स्वप्न साकार करण्याची हिम्मत ठेवा आणि धडपड करा, हातपाय हलवा. तर आता इथे राणी बोलत असते की असं सगळं केल्याने आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. तर त्याचनंतर आता इकडे मालतीने राणीला फोन करून एका ठिकाणी बोलवलेलं असतं. तर राणीला कळत नसतं की मालती मॅडमने कशासाठी बोलवलं आहे. तर त्यानंतर मालती तिथे येते, राणीला भेटते आणि आता मालती भेटल्यानंतर राणीला सांगते की राणी, कदाचित मला पेपर्स मिळाले आहेत, तू एकदा चेक करून घे बरं. तर असं म्हटल्यानंतर राणीने ते पेपर्स चेक केले आणि चेक केल्यानंतर राणीला कळते की हो, अरे हे तर घराचेच पेपर्स आहेत. असं कळल्यानंतर राणी ही खुश होते आणि त्यावेळी आता इथे मालतीला प्रचंड आनंद होतो की बरंच झालं, माझ्या हाती हेच पेपर लागले, नाहीतर मला वाटलं होतं की कदाचित दुसरेही पेपर असतील, कारण खूप फाईल्स होत्या हे मालतीला माहीत होतं. तरीसुद्धा मालतीने सगळ्यात योग्य पेपर्स आणलेले असतात आणि हे पाहून राणीला प्रचंड आनंद झालेला असतो. राणी लगेचच मालतीच्या गळ्यात पडते, मालतीला मिठी मारते आणि आता इथे मालतीला कळालं आहे की राणी किती खुश झालेली आहे. तेवढ्यातच मालती राणीला बाजूला सारते. तर आता मालती म्हणते की अगं ए, काय करतेस तू हे सगळं, हे बघ मी काय तुझ्या वस्तीमधील एखादी बाई नाही आहे, हां, हे बघ दूर हो बरं. असं म्हणत राणीला दूर करते आणि त्यानंतर आता इथे राणी बोलते की हो हो. राणी पाठीमागे होते आणि बोलू लागते की मालती मॅडम, आज तुम्ही खूप मोठं काम केलं आहे आणि त्यासाठी तुमचं जितकं कौतुक करू ना तितकं कमीच आहे. तर त्याचनंतर आता इथे राणीला रिअलाईज झालं आहे की तिने मालतीला मिठी मारली आहे. ती जरा मागे सरकते आणि त्यानंतर इथे मालती म्हणते की अरे हो, आता ना हे पेपर्स जरा जपून ठेव आणि लवकरात लवकर कामाला लाग, जेणेकरून आपल्याला आपलं घर आणि आपली फॅक्टरी मिळू शकेल. तर त्यानंतर राणी बोलते की हो मालती मॅडम, मी नक्कीच लवकरात लवकर प्रयत्न करेल. तर आता इथे राणी ते पेपर्सच पाहत असते आणि तेवढ्यातच त्यांना पाठीमागून एक आवाज येतो. तर आता इथे त्यांना असं वाटतं की नक्कीच विक्रांत नाही तर कुणीतरी वेगळंच माणूस असावं. त्यांनी या दोघींना एकत्र पाहिलं आहे आणि त्यांच्या हातात हे पेपर्स देखील आहेत. तर आता त्या दोघींनाही धक्का बसतो, पण इंद्राने आवाज बदलून त्या दोघींना आवाज दिलेला असतो. इंद्रा येतो आणि मालती आणि राणीला एकत्र पाहतो. तर त्यावेळी राणी इंद्राला सांगू लागते की सर, तुम्हाला माहिती आहे का मालती मॅडमने काय केलं आहे, हे पहा, मालती मॅडमने हे पेपर्स मिळवले आहेत. तर आता इथे इंद्रा ते पेपर्स चेक करू लागतो. राणीने ते पेपर्स इंद्राच्या हातात दिलेले असतात. इंद्रा ते पेपर्सच पाहत असतो. त्यावेळी
आता इथे मालतीच्या लक्षात येतं की आता इंद्रालाही तेवढाच आनंद होणार. तर त्यानंतर इंद्राने ते पेपर्स वाचताच लगेचच आईला मिठी मारली आहे आणि त्यालाही खूप आनंद झालेला असतो. तो बोलतो की आई, तू हे एवढं सहज करशील मला वाटलं नव्हतं गं. खरंच तू खूप मोठं काम केलं आहे आई, असं म्हणत तो तिला मिठी मारतो. आणि इथे त्याच्या आईला देखील खूप आनंद होतो, कारण हाच क्षण तर तिला पाहायचा होता. इंद्रा तिच्यामुळे खूप हर्ट झाला होता आणि मालतीला ते नको होतं. म्हणूनच मालतीने इंद्रासाठीच हे प्रयत्न केले आणि फायनली ते प्रयत्न फळाला देखील आले हे मालतीला दिसून येते. तर मालती बोलते की हे पहा पोरांनो, तुम्ही आता काळजी घ्या आणि सगळं काही व्यवस्थित करा, जेणेकरून आपल्याला सगळं काही मिळेल. तर आता इथे इंद्रा बोलतो की हो आई, ते आपलं होतं आणि ते आपल्याला मिळणारच आहे, त्यामुळे आता तू काळजी करू नको, कारण आता राणी वकील झाली आहे. तर तेवढ्यातच मालतीच्या लक्षात येतं की हो, राणी तर वकील झाली आहे म्हटल्यानंतर राणीचं अभिनंदनही केलं पाहिजे ना. तर राणीचं अभिनंदन करते आणि त्यावेळी राणीला मालती मॅडमकडून शुभेच्छा ऐकून खूप छान वाटतं. आज पहिल्यांदाच मालतीने तिचं कौतुक केलं आहे आणि आज तिला खूप छान वाटत असतं. तर त्यानंतर मालती मॅडमला ती धन्यवाद देखील म्हणते आणि तिला सांगते की जसं हे यश मिळवलंय ना, तसं आपलं घर आणि फॅक्टरीही आपल्याला मिळव, असं म्हणत आता मालती बोलते की चल, आपल्याला कुणी पाहण्याआधी मला इथून निघायला हवं. तर त्यानंतर मालती असं बोलून तिथून निघून जाते आणि इकडे आता राणी आणि इंद्रा दोघेही जण त्यांच्या घरी जायला निघाले असतात. राणी वस्तीमध्ये इंद्राला घेऊन जाणार असते. तर इकडे उर्मिला जी आहे ती मालतीच्या रूमबाहेर मालती काकी, मालती आई असा आवाज देत असते, पण आतमधून कुठलाच आवाज ऐकू येत नसतो. तर आता इथे उर्मिलाला कळत नाही की मालती आई अशा मला ओका देत नाहीत. तर आता इथे त्यानंतर तिच्या लक्षात येतं की दरवाजा उघडला पाहिजे. ती आता दरवाजा उघडून आतमध्ये आवाज देऊ लागते की मालती आई, तुम्ही कुठे आहात? तर आता इथे तिला दिसते की रूममध्ये कोणीच नाही. तर आता तिला जरा संशयच येतो की ही मालती कुठे गेली असेल. तर आता इथे ती विचार करू लागते की नक्कीच त्या राणीकडे आणि इंद्राकडे जर गेली नसणार ना, कारण आता राणी वकील झाली आहे, कदाचित तसंच झालं असेल, असा विचार तिच्या डोक्यात येऊ लागतो. आणि त्यानंतर ती बाहेर जाऊन पाहू लागते की कुठे बाहेर तर बसली नाही ना. तर ही उर्मिला दरवाजाच्या बाहेर येते तर मालती झोपाळ्यावर बसलेली तिला दिसते. मालती इथे बसल्यानंतर तिला जरा धक्काच बसतो, कारण तिला वाटलं होतं की मालती नक्कीच तिकडे इंद्रा आणि राणीच्या मागे गेली असावी. पण आता इथे ही जी उर्मिला आहे ती पुढे मालतीकडे चालत येते, कारण तिला विश्वासच बसत नाही की खरंच ही मालती इथे बसलेली आहे का. तर त्यानंतर ती आल्यानंतर पुढे येते आणि इथे मालतीला विचारू लागते की मालती आई, तुम्ही इथे का बसला आहात? तर त्यानंतर मालती बोलते की काय करू उर्मिला, मला ना आज खूप वाईट वाटतं. ती मुलगी मला किती काय बोलली आणि तिच्यामुळे तो इंद्रा, माझाही इंद्रा मला किती काय बोलला. त्यांना असं वाटतं की आईला किती काही बोला, तिला काहीच फरक पडत नाही. पण मी एक आई आहे ना गं, माझ्या मुलाने बोललेलं मला खूप लागलं आहे. त्यामुळे आता इथे मालती रडत असते, असं दाखवते तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे आणि ती ते पाणी पुसत असते. पण आता इथे उर्मिलाला जरा तिच्यावरती डाऊटच येत असतो. उर्मिला मालतीला विचारते की मालती आई, तुम्ही नक्की इथेच होता का? कुठे बाहेर गेल्या नव्हत्या का? तर त्यावेळी आता इथे मालती बोलते की अगं उर्मिला, मी बाहेर कुठे जाणार, कोणाकडे जाणार सांग ना तू. हे बघ, मी कुठेही गेले नव्हते, मी इथेच बसली होती, अशी शांत जरा विचार करत होते. मला ना खूप वाईट वाटलं आहे, मी आज खूप हर्ट झाली आहे, हे मालती उर्मिलाला सांगत असते. तर त्याचनंतर इकडे आबा, राणी आणि इंद्रा सगळेजण इथे बुवांच्या घरी जेवणासाठी थांबलेले आहेत, कारण बुवांनी आणि राणीच्या आईनी आग्रह केलेला असतो की आज तुम्ही जेवण करूनच जायचं. तर आता इथे राणीच्या आईने जेवणाचा बेत बनवलेला असतो. तर तेवढ्यातच रतन बोलतो की मावशी, तू ना एक काम कर बरं, आज ना इंद्रजी सरांना आणि राणीला एकच ताट कर, म्हणजे कसं ते दोघेही जण एकत्र जेवतील. तर त्यानंतर असं म्हटल्यानंतर राणी बोलते की ए रतन, तू गप्पच बस हां, काहीही काय बोलतोस. तर आता इथे बाकीचे सगळेजण हसू लागतात आणि इंद्राला देखील हसायला येतं. आणि त्यानंतर रतन जो आहे तो कॉटवरती जाऊन बसतो. इकडे राणीची आई जेवणाची तयारी करत असते आणि त्यांनी ताट वाढायला घेतलेले असतात. इकडे राणी रतनवरती चिडलेली असते आणि आबा आणि बुवा हे सगळं पाहत असतात. आबांनाही खूप छान वाटत असतं. तर त्यानंतर इकडे रतन बोलतो की मावशी, तसंही लग्नामध्ये या उष्टावळ्याचा कार्यक्रम झाला नव्हता, त्यामुळे आजचा कार्यक्रम इथेच होणार. तर इथे राणी बोलते की रतन, तू गप्प बस हां, नाही तर बघ
तर आता इथे राणी सांगू लागते की सरांना असं काही आवडणार नाही, तू गप्प बस. तर इकडे इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी नाही नाही तसं काही नाही, मला चालेल. तर आता इथे लगेचच रतन बोलतो की सर चला मग राणीला पहिला घास भरवा आणि तुमचं झाल्यानंतर राणी तुम्हाला घास भरवेल. तर आता इथे सगळेजण राणीकडे आणि इंद्राकडे पाहत असतात. राणीची आई आणि बुवा दोघेही हसत असतात. त्या दोघांचं प्रेम पाहून त्यांनाही आनंद होत असतो. बुवांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी देखील आलेलं असतं. तेवढ्यातच आता इथे रतन बोलतो की चला आता सरांची बारी झाली आहे, आता राणीची बारी. असं म्हणत आता तो राणीला देखील सरांना घास भरवायला सांगतो. त्यानंतर बुवा जरा शांत होतात आणि इथे इंद्रा लगेचच बुवांना विचारू लागतो की बुवा काय झाले, तुम्ही असे शांत का झालात. तर आता इथे बुवा सांगू लागतात की पोरीच्या आयुष्यात हे जे काही क्षण असतात ना, आईबापांना असं वाटतं की हे क्षण त्यांच्या आयुष्यात नेहमी येत राहावे आणि असंच त्यांच्या मुलीला सुखी पाहावं, बस एवढंच तर म्हणणं असतं. तर त्यानंतर आता सगळेजण जेवण करतात. जेवण झाल्यानंतर इंद्रा जो आहे तो बाहेर येतो आणि बाहेरचं वातावरण पाहत असतो. इकडे राणी जी आहे तीही आता इंद्राच्या पाठीमागे बाहेर येते. बाहेर ती इंद्राला आता चहा घेऊन आलेली असते आणि इथे इंद्रा बोलतो की अरे वा चहा, असं म्हणत त्यानेही तो चहाचा कप जो आहे तो हातात घेतलेला आहे आणि त्यानंतर तो राणीला म्हणतो की राणी बघ ना किती रोमॅन्टिक मोसम आहे. तर त्यावेळी राणी बोलते की सर तुमचं पण ना काहीही असतं. असं म्हणत लगेचच त्याने राणीचा हात पकडला आहे. तो बोलतो की असं वातावरण रोमॅन्टिक आणि हा असा चहा बघ ना, आणि माझ्या हातात तू, किती छान आहे ना हे सगळं रोमॅन्टिक. तर आता इथे राणी बोलते की सर अहो काय करताय तुम्ही, कुणी बघेल ना. तर आता इंद्रा बोलतो की कुणीही बघू देत, मला काहीही फरक पडणार नाही, पण आज मी तुझा हात सोडणार नाही. तर त्यानंतर इथे इंद्रा बोलू लागतो की बघ ना राणी जरा फील कर ना, हे जे काही असतं ना वातावरण त्यामध्ये किती छान वाटते, एकदा फील कर बरं. तर त्या राणी बोलते की हो हो मी फील करते, पण मला काय वाटते ते ऐकाल का जरा. तर इंद्रा बोलतो की हो हो ऐकतो. असं म्हणत राणीने इंद्राला डोळे झाकायला सांगितले आहे आणि त्यानंतर इंद्राने देखील डोळे झाकले आणि त्यानंतर राणीने तो जो काही चहा आहे तोच त्याच्या हाताला चहाचा चटका दिलेला आहे आणि त्यानंतर इंद्रा भानावर येतो आणि इथे राणी त्याला हसू लागते. तर आता इंद्राही बोलतो की राणी हे काय आहे, सगळा रोमॅन्टिक मूडचा तू पचकाच केला. तर आता राणी बोलते की नाही हो सर, चला धरा हा चहा घ्या आणि पिऊन टाका. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की हो राणी. तर आता इंद्रा बोलतो की राणी तू जे काही ही स्माईल दिली ना, ही स्माईल तुझ्या चेहऱ्यावरती नेहमी अशीच मला हवी आहे. तर आता इथे राणी बोलते की हो नक्कीच. तर राणीने लगेचच ते पेपर्स घेतले आहे आणि इंद्राकडे पाहून म्हणत असते की आता लवकरात लवकर आपल्याला केस करावी लागेल, जेणेकरून आपलं घर आणि फॅक्टरी आपल्याला मिळवता येईल. तर आता इंद्रा बोलतो की म्हणजे ह्या पेपर्समुळे तुला काय फायदा होऊ शकतो राणी. तर आता राणी बोलते की सर तुम्ही पहा ना, या पेपर्सवरती फक्त 2-3 सह्या तुमच्या आहेत, पण बाकीच्या सगळ्या सह्या नकली आहेत. तर आता इंद्रा बोलते की पण राणी हे सगळं तू कोर्टामध्ये कसं प्रूफ करणार. तर राणी बोलते की सर मी त्यासाठीच तर वकील झाले ना, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, मी आता सगळं काही पाहून घेईल. तर इकडे आता महाडिकांच्या बंगल्यामध्ये मालती जी आहे ती कॉफी पित असते आणि पित असताना ती विचार करते की ही राणी कधी येईल एकदाची, आणखी का आली नाही आहे. तर आता इकडे हा विक्रांत जो आहे तो फोनमध्येच पाहत असतो. तेवढ्यात तिथे उर्मिला येते आणि उर्मिला विक्रांतला म्हणते की विक्रांत तू एवढा असा रिलॅक्स कसा काय बसू शकतो, मला कळत नाही. ती राणी वकील झाली आहे विक्रांत, तुला कळतंय का. आणि तिने धमकीही दिली होती की ती तुझ्यावरती केस करणार आहे. मग मला सांग तू काय करणार आहेस आणि कसं करणार आहेस. तिने जर केस केली तुझ्यावरती तर तुला काहीच करता येणार नाही विक्रांत, तू एकदा विचार कर आणि एवढा निवांत बसू नकोस विक्रांत. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ उर्मिला तू जरा चिल कर, एवढी हायपर होऊ नकोस, रिलॅक्स हो. तर आता इथे उर्मिला बोलते की रिलॅक्स, मी असं रिलॅक्स राहू शकत नाही विक्रांत, मला कळत नाही की तू काय करतोय नक्की, हे बघ तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय ते तरी सांगशील का मला. तर आता विक्रांत बोलतो की हे बघ तू काळजी करू नको, मला जे करायचं आहे ना ते मी केलेलं आहे, त्यामुळे तू आता शांत राहा आणि मी जे करतो आहे ना त्याकडे मला फोकस करू देत. तर त्यानंतर इथे उर्मिला त्याला विचारू लागते की विक्रांत तू नक्की काय करणार आहे, मला कळू तर दे तू नक्की काय करणार आहे. तर आता विक्रांत जो आहे तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. तो उठतो आणि विक्रांत उर्मिलाला सांगतो की मी अशा व्यक्तीला सांगितलं आहे काम करायचं. असं म्हणत तेवढ्यातच समोर वकील उभा राहतो आणि तो वकील विक्रांतला विचारू लागतो की सर आत येऊ का. तर आता इथे मालती त्या वकिलाकडे पाहते आणि मालतीही चकित होते की या विक्रांतने इथे याला का बोलवलं असेल. तर तो येतो आणि इथे लगेचच
विक्रांतला सांगतो की सर आपलं काम झालं आहे. आता कुणीही या फॅक्टरीचा मालक होऊ शकणार नाही शिवाय तुमच्या. तर आता इथे हे ऐकून उर्मिलाला खूप छान वाटतं. तर आता उर्मिला म्हणते की नक्की ह्या माणसाने काय केलं असेल. तर त्याने असे काही पेपर्स बनवले आहेत जेणेकरून कधीच याचा मालक बदलू शकणार नाही. तर त्यानंतर आता इथे तो व्यक्ती जो आहे तर विक्रांत आणि उर्मिलाला सांगतच असतो. तेवढ्यात बाहेर राणी येते आणि राणी विक्रांतच्या नावाने आवाज देते की विक्रांत महाडिक. असं म्हटल्यानंतर विक्रांत तिथून उठतो. त्याला राणीचा आवाज आलेला असतो. राणीचा आवाज आल्यानंतर तो घराबाहेर पडायला निघतो. तर आता उर्मिलाही तिथे बाहेर येते आणि उर्मिला आणि विक्रांत बाहेर आल्यानंतर इथे राणी जी आहे ती विक्रांतला म्हणते की विक्रांत महाडिक आत्ता कळेल तुम्हाला की एक वकील काय करू शकतो. तर त्यानंतर आता विक्रांत तिच्या समोर येतो आणि बोलतो की तू काहीच करू शकत नाही. तू कितीही प्रयत्न कर पण तुला काहीच हाती लागणार नाही. तर आता इथे राणी सांगू लागते की मी तुमच्यावरती केस केली आहे आणि ही केस आता फाईल झाली आहे आणि उद्याच तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागेल. असं म्हणत तो हसू लागतो आणि तो बोलू लागतो की काहीही होणार नाही, कारण मी असा काही बंदोबस्त करून ठेवला आहे जेणेकरून कधीही त्याचा मालक माझ्याशिवाय दुसरा कोणी असू शकणार नाही. तर आता इथे राणी बोलते की मी केस फॅक्टरीवर नाही तर मी केस घरावर केली आहे आणि हे घर मिळवण्यासाठी गेली आहे. हे ऐकून तर उर्मिलाला धक्काच बसतो, कारण फॅक्टरीचा विषय चालला होता आणि मालकीने फॅक्टरीबद्दलच त्या सगळ्यांना सांगितलं होतं. पण इकडे राणीने तर अगोदर घरासाठी केस सुरू केलेली आहे. तर त्यानंतर इथे विक्रांत तरी देखील इथे त्याचा कॉन्फिडन्स डगमगू देत नाही आणि राणीला बोलतो की तुला जे करायचं आहे ना ते कर, पण तुझ्या हाती काहीच लागणार नाही. पण इकडे उर्मिलाला मात्र टेन्शन आलेलं आहे आणि राणीने आता हे एनव्हलप विक्रांतच्या हाती दिलं आहे आणि ते त्याला वाचायला सांगितलं आहे. त्यामध्ये त्याला कोर्टात उद्याला हजर राहण्यासाठी सांगितलेलं असतं. तर त्यानंतर आता इकडे हा जो वकील आहे ना विक्रांतचा, तो देखील राणीसमोर जरा गप्पच होतो. त्यालाही कळत नाही की ही वकील नक्की कोण आहे. तर आता तोही तिला पहिल्यांदाच पाहतो आहे. तर त्यानंतर राणीच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि विक्रांतचा चेहरा जो आहे त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. तर त्यानंतर पुढील भागात इथे विक्रांत राणीला हेच सांगत असतो की ही फॅक्टरी हे घर माझं आहे आणि त्यावर फक्त माझाच ताबा असणार आहे. तर त्यानंतर इथे राणी जी आहे ती बोलते की हे पहा विक्रांत महाडिक, ही ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक जी आहे ना, जी बोलते ते करून दाखवते आणि लवकरच आता ती कसं घर मिळवते ते पाहाच, असं राणी विक्रांतला म्हणते आणि चुटकी वाजवून विक्रांतला ती धमकी देत असते की आता लवकरच मी या घराचा ताबा नक्की मिळवणार आणि हे तुम्ही पाहणारच आहात. जशी राणीने विक्रांतला धमकी दिली हे पाहून इथे मालतीला खूप छान वाटतं. अक्षरशः ती चेहऱ्यावर स्माईल आलेली असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.